नमस्कार, मी शनाया. आजकाल सोशल मीडियावर एक विचित्र पॅटर्न तयार झालाय. तुम्ही काहीही बोला, लोक आधी ऐकत नाहीत. ते आधी ठरवतात की तुम्हाला सपोर्ट करायचं की ट्रोल, आणि त्यानंतरच तुमच्या बोलण्याचा अर्थ काढला जातो. हाच पॅटर्न सध्या एका मोठ्या वादात पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत नमिता थापर, यम कोरिया फार्मा कंपनीच्या पूर्णवेळ संचालक, यशस्वी उद्योजिका आणि शार्क टँक इंडियामधनं घराघरात पोहोचलेला एक चेहरा. पण यावेळी चर्चा त्यांच्या बिझनेस किंवा शो मुळे नाही बरं का, तर एका साध्या दिसणाऱ्या पण मोठा वाद निर्माण करणाऱ्या रील मुळे आहे. 25 मार्च, एक साधा दिवस. नमिता थापर एक रील पोस्ट करतात. त्यांचा विषय असतो नमाजचे आरोग्यदायी फायदे. आता पहिल्या नजरेत हा एक हेल्थ व्हिडिओ वाटतो, आणि खरं सांगायचं झालं तर त्या सांगतात ते हेल्थच्या दृष्टीने चुकीचंही नाही. त्या म्हणतात नमाज हा एक फुल बॉडी मुवमेंट आहे. उभं राहणं, वाकणं, गुडघे टेकणं, बसणं या सगळ्या हालचालींमुळे शरीराची लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारतं, सांध्यांवर चांगला परिणाम होतो. त्या पुढे सांगतात की हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्या देखील फायदेशीर आहे. कारण नमाजमध्ये एकाग्रता लागते, ध्यानासारखी अवस्था तयार होते, आणि दिवसातून 5 वेळा तुम्ही तुमच्या धावपळीच्या जीवनातनं थांबता. हा पॉज मानसिक आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचा असतो. त्या वज्रासनाचा उल्लेख करतात जो पचनासाठी चांगला मानला जातो. त्या सामूहिक प्रार्थनेचा उल्लेख करतात जो सामाजिक बंध मजबूत करतो. आता इथपर्यंत सगळं लॉजिकल आहे बरं का. सायन्स बेस्ड वाटतं, हेल्थ कंटेंट सारखं वाटतं. पण मग अचानकच सीन बदलतो. एक रील व्हायरल होते, आणि कमेंट सेशन मध्ये दोन वेगवेगळे कॅम्प तयार होतात. एक गट जो म्हणतो हे माहितीपूर्ण आहे, योग्य आहे, तर दुसरा गट म्हणतो हे का बोललं, यामागे अजेंडा आहे काय, आणि इथून सुरू होतं ते ट्रोलिंग. काही लोक सुचवतात आरतीचे फायदेही सांगा, काही म्हणतात हनुमान चालिसा बद्दल देखील तुम्ही काही बोला, काही तर सरळ म्हणतात आम्ही तुम्हाला अनफॉलो करतोय, म्हणजे मुद्दा हेल्थवरनं सरळ धर्माच्या तुलनेवर गेला. आता इथे एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे जर एखादी व्यक्ती योगाचे फायदे सांगते तर आपण ते स्वीकारतो, पण तीच व्यक्ती नमाजचे फायदे सांगते तेव्हा आपल्याला त्रास का होतो? हीच ती जागा आहे जिथे सोशल मीडियाचे रियालिटी समोर येतं. आपण माहितीवर रिॲक्ट करत नाही, आपण भावनांवर रिॲक्ट करतो. आणि ही भावना बहुतेक वेळा तर्कावर भारी देखील पडते. गेल्या 3 आठवड्यांपासून हे ट्रोलिंग सुरूच राहतं. आणि शेवटी नमिता थापर शांत बसत नाहीत. त्या एक व्हिडिओ पोस्ट करतात, आणि इथे त्यांचा टोन हा पूर्णपणे बदललेला पाहायला मिळतोय. तो सॉफ्ट नाही, तो डिफेन्सिव्ह देखील नाही, तो स्पष्ट आहे, ठाम आहे, आणि हो, आक्रमक देखील आहे. त्या म्हणतात गप्प बसणं हा काही सद्गुण नाही. अपमान झाला तर आवाज उठवायलाच हवा. आणि मग त्या एक धक्कादायक गोष्ट सांगतात, ती म्हणजे फक्त मला नाही, माझ्या आईला देखील सोशल मीडियावर घाणेरड्या शिव्या दिल्या जात आहेत. आता गोष्ट इथे फक्त मतभेदांची राहत नाही, ती वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत पोहोचते. आपण विचार करायला हवा, एखाद्या मताशी असहमत असणं ठीक आहे, पण त्या व्यक्तीच्या कुटुंबाला टार्गेट करणं हे कोणत्या स्तरावरचं वर्तन आहे? त्या पुढे सांगतात, मी हेल्थ केअर प्रोफेशनल आहे, मी योगावर, सूर्यनमस्कारावर अनेक व्हिडिओ तयार केले आहेत. तेव्हा कुणी काहीच बोललं नाही. मग प्रश्न पुन्हा तोच, नमाजवर बोललं म्हणून एवढा विरोध का? हीच ती डबल स्टँडर्डची व्याख्या आहे. त्या स्वतःला स्वाभिमानी हिंदू म्हणवतात बरं का, आणि सांगतात आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. पण त्याच वेळी त्या ट्रोलर्सना देखील एक थेट मेसेज देतात, तुमचं ट्रोलिंग चालू ठेवा, पण लक्षात ठेवा देव सगळं बघतोय. ही लाईन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. कारण ती फक्त एक वाक्य नाही, तो एक स्टेटमेंट आहे. त्या महिलांच्या सन्मानाचा मुद्दा पुढे आणतात. महिला आरक्षणावर सगळे बोलतात, पण 2 महिलांचा अपमान होतो तेव्हा सगळे गप्प का? हा प्रश्न केवळ ट्रोलरसाठी नाही, तो प्रत्येकासाठी आहे जो सिलेक्टिव्ह आवाज उठवतो, सिलेक्टिव्ह लोकांना बोलतो, आणि धर्मावर जाऊन बोलतो. या व्हिडिओ नंतर काय होतं? वाद अजून वाढतो. रीलवर 12,000वरनं अधिक कमेंट्स येतात. काही लोक उघडपणे सपोर्ट करतात, तुम्ही बरोबर आहात, ठाम राहा. तर काही अजून देखील टीका करत राहतात, तेही खालच्या पातळीवर. म्हणजेच सोशल मीडियात पुन्हा 2 भाग विभागले गेले जातात. पण या सगळ्या प्रकरणात एक खोल प्रश्न दडलेला आहे. आपण खरंच ज्ञान स्वीकारायला तयार आहोत का? की आपण फक्त आपल्या विचारांशी जुळणारं ऐकायला तयार आहोत? जर योगा, ध्यान, प्रार्थना या सगळ्यांना आपण हेल्थच्या दृष्टीने स्वीकारतोय, तर मग नमाज सारख्या प्रॅक्टिसकडे वेगळ्या नजरेने का पाहतो? हा वाद फक्त नमिता थापर यांच्यापुरता नाही. हा वाद आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सोशल मीडिया, जजमेंट तर्क विरुद्ध भावना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदर विरुद्ध अंध विरोध. आज नमिता थापर ट्रोल होत आहेत,
उद्या कुणीही होऊ शकतं. कारण सोशल मीडिया आता फक्त संवादाचं माध्यम राहिलेलं नाही. तो एक पब्लिक कोर्ट बनलाय. जिथे प्रत्येक जण जज आहे आणि प्रत्येकाला निकाल द्यायची घाई आहे. पण शेवटी निर्णय तुमचाच आहे. नमिता थापर चुकीच्या आहेत का? की आपली ऐकण्याची, समजून घेण्याची सवय हरवली आहे? कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.